भाजप आमदार समीर मेघे आणि चरण सिंग ठाकूर यांना हायकोर्टाचं समन्स आहे। 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश आहेत। निवडणुकीचे अनेक निकष न पाळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सलील देशमुख यांनी दाखल केलेली होती ही याचिका आणि या प्रकरणी आता सुनावणी सुद्धा होणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अगदीच नागपूर हिंगण्याचे भाजपचे आमदार समीर मेघे आणि काटोलचे आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या विरोधामध्ये ते हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका दाखल करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी अनेक निकषांचं पालन केलं नाही, त्यामुळे त्यांची निवड जी आहे ते अवैध ठरवावी अशी याचिका जी आहे ते एकूणच करण्यात आली। भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या विरोधामध्ये जे आहे ते विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रमेश बंग हे उभे होते, तर चरण सिंग यांच्या विरोधामध्ये सुद्धा शरद पवार गटाचे सलील देशमुख हे उभे होते। मात्र दोघांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर कुठेतरी निवडणुकीचे निकष जे आहे ते त्यांनी पाळलेले नाहीत असा आरोप त्यांनी याचिकेमध्ये केलेला आहे। त्यामुळे जे आहे ते हायकोर्टाने एकूण जे आहे ते भाजपचे जे आमदार समीर मेघे असतील आणि चरण सिंग ठाकूर असतील यांना दोघांनाही या निवडणूक प्रकरणामध्ये आता समन्स जे आहे ते पाठवलेले आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।